तर राहुल गांधी आपल्या खासदारांसह गांधी स्मृती भवनाच्या परिसरामध्ये आता दाखल झालेली आहेत। ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। गांधी स्मृती भवनाचे सर्व दरवाजे बंद असल्याची माहिती मिळते। मात्र राहुल गांधी आपल्या सगळ्या खासदारांसह या ठिकाणी दाखल झाले। गांधी स्मृतीस्थळी जाऊन त्या ठिकाणी नेट पेपर फुटीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपले जीव गमावले त्यांच्या स्मृतीसाठी म्हणून आपण इथे आल्याचे राहुल गांधी म्हणाले। 3 बसेस भरून सर्व विरोधी पक्षातले खासदार हे 3 बसेस भरून या ठिकाणी आलेले आहेत। त्याआधी राहुल गांधींच्या निवासस्थानी एक बैठक सुद्धा झाली आणि या बैठकीत कदाचित ही सगळी रणनीती ठरली आणि त्यानंतर सर्व खासदार बसेसच्या माध्यमातून पोहोचलेले आहेत गांधी स्मृतीस्थळी। तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। राहुल गांधी स्वतः या सगळ्याचे नेतृत्व करतायत। याआधी मोदींच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये त्यांनी आंदोलन केलं आणि आता हे त्यांचं दुसरं आंदोलन आहे। गांधी स्मृती भवनाच्या परिसरामध्ये आता राहुल गांधी दाखल झाले आहे। मात्र गांधी स्मृती भवनाचे सगळे दरवाजे बंद असल्याची माहिती मिळते। आतापर्यंत 4 ते 5 ठिकाणी बॅरिकेडिंग होतं, मात्र काँग्रेसचे कार्यकर्ते ज्या बसेस सोबत चालतायत त्यांनी सर्व बॅरिकेड्स हटवलेले आहेत आणि या बसेस पुढे गेलेल्या आहेत आणि असं करता करता गांधी स्मृती स्थळापर्यंत या 3ही बसेस पोहोचलेल्या आहेत। तर हा गांधींचा देश आहे आणि इथे सत्य अहिंसा हेच चालतं असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलेलं आहे। आणि राहुल गांधी आपल्या सगळ्या इंडिया आघाडीच्या खासदारांसह गांधी स्मृती भवन परिसरात दाखल झाले। प्रियांका गांधी या सुद्धा त्यांच्या सोबत आहेत, सुप्रिया सुळे, त्यानंतर ठाकरेंचे खासदार जे आहेत ते सुद्धा या बसमध्ये उपस्थित आहेत। गांधी स्मृती भवनाचे सर्व दरवाजे बंद असल्याची माहिती मिळाली आहे। मग त्यामुळे आता हे सगळे खासदार पुढे काय करतात, काँग्रेसचे कार्यकर्ते काय करतात हे देखील बघावं लागेल, कारण सर्व कार्यकर्ते या बसेस सोबतच चालत बसेस सोबत निघालेले आहेत। प्रत्येक ठिकाणचं बॅरिकेड हटवत या बसेसला जागा करून देण्यात आली आहे। तर राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जवळपास 1 ते 1.5 तास बैठक झालेली आहे। इंडिया आघाडीचे सगळे खासदार त्यावेळेला उपस्थित होते। राहुल गांधींनी मोदींच्या निवासस्थानाच्या परिसरामध्ये जेव्हा आंदोलन केलं त्यावेळेला इतर सगळे खासदार काँग्रेसचे खासदार त्या ठिकाणी होते। मात्र राहुल गांधींनी पुन्हा एकदा आवाहन केलं की इंडिया आघाडीच्या खासदारांनी देखील तिथे यावं आणि त्यानंतर सगळे खासदार त्यांच्या सोबत तिथे आले होते। आणि आता आपण पाहतो गांधी स्मृती भवनाचा हा सगळा परिसर आहे। राहुल गांधी या ठिकाणी दाखल झाले। थेट आपण जाऊया आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, तुम्ही जवळपास 2 किलोमीटर चालत या ठिकाणी आलेला आहात आणि राहुल गांधी आपल्या सगळ्या राहुल गांधी असतील किंवा इतर काँग्रेसचे खासदार to take the opposition MPs to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening? In solidarity with the students, we wanted to take the opposition MPs to India Gate, but then they refused. So then we wanted to take them to 30th January, Gandhiji's assassination spot. And now what they've done is they put this bus in front of us there, right? And they put the barricade and they put a bus on the side here, so we can't see it, we can't go. And they're doing a drama. Obviously they're scared. We felt, all the MPs felt that if the students are on the street, we should also be on the street. What's happening? तर राहुल गांधी आता गांधी स्मृतीस्थळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सर्व विद्यार्थी रस्त्यावर आहेत, तर आम्ही देखील रस्त्यावरती उतरलं पाहिजे असं राहुल गांधी यांचं म्हणणं। खरं तर आधी इंडिया गेट या ठिकाणी जाण्याचं ठरवलेलं होतं, मात्र तिथे जायला परवानगी नाकारली म्हणून हे सर्व खासदार गांधी स्मृतीस्थळ या ठिकाणी आलेत। तर नवी दिल्लीमधल्या 30 जानेवारी मार्ग या ठिकाणी हे प्रसिद्ध असं संग्रहालय आहे।